कसा असेल काय असेल. आणि खाली ज्या वेळेला आले त्यावेळेला आपण सर्वांनी खूप आपुलकीनं आणि आदरानं आमचं स्वागत केलं. आणि खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असेल, कारण आत आल्यानंतर मनशांती काय असते आपोआपच माझ्या मनामध्ये ओम शांती उच्चारलं गेलं. खरंच खूप प्रसन्न वाटलं. एकंदरीत आपल्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन, इथली बैठक व्यवस्था असेल, एक प्रसन्नता मनाला मिळाली, खूप समाधान वाटलं. आणि इथं आल्यानंतर या दोन बहीण जे आहेत माझ्या विद्यार्थिनी आहेत. खरं तर शिक्षकांना काय पाहिजे असतं की आपला विद्यार्थी यशस्वी झालाय. मी रेल्वेमध्ये नोकरीसाठी 27 वर्षापूर्वी आले तेव्हा वाटलं अरे ह्या ग्रामीण भागात आपल्याला जमेल का. पण एक वर्ष गेल्यानंतर अनुभवायला मिळालं की खरंच इथली माणसं आपुलकीची, प्रेमाची आहेत, विद्यार्थी चांगले आहेत आणि यांना आपली गरज आहे. शहरामध्ये काम करण्यापेक्षा आपण इथं करूया, या विद्यार्थ्यांना घेऊया. आणि खरोखर मी स्वतः समाधान आहे की माझ्या हातून खूप चांगल्या पिढ्या घडलेल्या आहेत. आज इथं पुजारी वहिनी आहेत, त्यांचे मिस्टर रेंदाळचे पोलीस पाटील आहेत, तो सुद्धा माझा विद्यार्थी आहे, त्यांचा मुलगा विद्यार्थी आहे. या दोन बहिणींची मला खरंच समाधान वाटलं की सगळेच विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सारखा नसतो. सगळेच डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायला पाहिजे असं नाही, तर ज्या क्षेत्रामध्ये जाऊ तिथे आपण यशस्वी झालं पाहिजे. या दोन्ही आज या क्षेत्रामध्ये चमकताना बघून खूप अनेक शिक्षकांचा यश असतो. आणि खरोखर MA झाले, 30 वर्ष नोकरी केली, पण मनाची स्वच्छता करायला पाहिजे हा धडा मात्र तुमच्याकडून शिकला. आपल्या घराचं मंदिर बनवायचं असेल तर काय करायला पाहिजे हे आज आपण शिकलो. हा कार्यक्रम खरोखर आगळा वेगळा वाटला. नुसतंच व्याख्यान देणं आणि मोठमोठ्यानं भाषण देणं यापेक्षा शांतपणे काय सांगायचं असतं हे मी देखील शिकले. खरोखर घराचं मंदिर बनवायचं असेल तर ते आपल्या हातामध्ये. मॅडम, मी आज सांगते, माझं घर सुद्धा मंदिर आहे. माझं घर एकत्र कुटुंब आहे, माझ्या सासूबाई आहे, जाऊ आहे, दीर आहे, मुले सगळे. पण जे सांगितलं की जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण ज्या पद्धतीनं बघतो चांगलं